करतील। ईशान, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान हा आता जल्लोष साजरा करण्यात येतोय, फटाके फोडण्यात येत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि मनसेकडून सध्या हा जल्लोष करण्यात येतोय। मुंबईमधली ही सगळी दृश्य आहेत। या सगळ्याबाबत राज ठाकरे यांनी देखील पोस्ट केलेली होती। विविध ठिकाणी बॅनर देखील राज ठाकरे यांच्या मनसेकडून लावण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता ज्या रद्द होताच मनसैनिकांकडून सध्या हा फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात येतोय मुंबईमध्ये। आता राज ठाकरे यांनी देखील एक आपली पोस्ट केलेली होती। मराठी माणसं ह्या हिंदी सक्तीच्या विरोधात एकवटलेली होती, हे पाहून आनंद झाल्याचं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। यापुढे देखील अशा पद्धतीचा सक्तीचा निर्णय हा खपून घेतला जाणार नाही, अशी एक प्रकारे तंबी देखील राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा दिलेली होती। दरम्यान शासन निर्णय जो आहे तो आता रद्द झालेला आहे। त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हे आता फटाके फोडून सध्या जल्लोष साजरे करण्यात येत आहे। हिंदी सक्ती संदर्भातले दोन्ही GR रद्द झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर आता 5 तारखेला निघणारा मोर्चा हा रद्द करण्यात आलाय। संजय राऊतांनी या संदर्भात पोस्ट करून माहिती दिली, तर राज ठाकरेंनी पोस्ट करत सरकारनं मराठी माणसाच्या एकजुटीचा धसका घेतल्याचं म्हटलंय। दरम्यान हिंदी सक्तीचा अट्टहास राज्य सरकारनं का केला हे अद्याप गूढच असून हा निर्णय कायमचा रद्द झाल्याचं गृहीत धरतो, असं राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतायत। तेव्हा संजय राऊत यांची काय पोस्ट होती, तर हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द, हा मराठी एकजुटीचा विजय, ठाकरे एकत्र येणार याचा धसका सरकारनं घेतला। 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही, पण ठाकरे हाच ब्रँड, असं संजय राऊतांनी अधोरेखित केलंय।